रामटेक उपविभागीय पोलिसांनी अवैध रेती तस्करीवर मोठी कारवाई करत तब्बल 2,31,11,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैधरित्या रेती वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली आहे। गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामटेक पोलीस हद्दीतील विविध भागामध्ये अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक सुरू असल्याचं उघड झालंय। त्यामुळे पोलिसांनी तात्काळ वेगवेगळी पथके तयार करून संशयित ट्रकवर कारवाई केली। या मोहिमेमध्ये 5 ट्रक पकडण्यात आले असून त्यामधील मोठ्या प्रमाणावर रेती जप्त करण्यात आली आहे। प्रथम कारवाई रामटेक नागार्जुन बौद्ध विहार परिसरामध्ये करण्यात आली। येथे संशयास्पद ट्रक क्रमांक MH40BZ4873 आढळून आले। तपासणी केली असता ट्रकमध्ये 8 ब्रश रेती आढळली। चालक मोहम्मद अफ्ताब राहणार कामठी नागपूर यांच्याकडे परवाना असला तरी तो नियमापेक्षा अधिक रेती वाहतूक करत असल्याचं निष्पन्न झाले। या प्रकरणी ट्रक मालक पंचम भगत राहणार नागपूर याच्यावर कारवाई करण्यात आली। दुसरी कारवाई शिरपूर फाटा रामटेक येथे करण्यात आली। संशयित ट्रक क्रमांक MH40CM8788 मध्ये 8 ब्रश रेती सापडली आहे। मात्र ट्रक चालक पवन ठाकूर राहणार कामठी नागपूर याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नव्हता। ट्रक मालक इरफान खान उर्फ हाजी राहणार कामठी नागपूर याच्या विरोधात कारवाई करण्यात आली। तिसरी मोठी कारवाई पंचाळा शिवार राजमहल रामटेक येथे झाली आहे। तेथे पोलिसांनी ट्रक क्रमांक MH40BG9063 ताब्यात घेतले। तपासणी दरम्यान 9 ब्रश रेती सापडली आहे। चालक संदीप बोरसरे राहणार वारेगाव नागपूर यांच्याकडे परवाना असला तरी नियमानुसार असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रेती वाहतूक करत असल्याचे आढळले। ट्रक मालक निखिल गभणे राहणार भोसाळ नागपूर याच्यावर कारवाई करण्यात आली। चौथी कारवाई घोटी टोक शिवार रामटेक येथे करण्यात आली। येथे संशयास्पद ट्रक क्रमांक MH49BZ9796 आढळले। तपासणी दरम्यान 8 ब्रश रेती सापडली। चालक इत्तू इंगोले राहणार डोरली पारशिवनी नागपूर याच्याकडे कोणताही परवाना नव्हता। या प्रकरणामध्ये ट्रक मालक अनवर हुसेन राहणार नागपूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। आणि 5वी मोठी कारवाई महादुला शिवार रामटेक येथे झाले। संशयास्पद ट्रक क्रमांक MH40CX2305 ताब्यात घेऊन तपासणी केली असता 4 ब्रश रेती आढळली आहे। चालक प्रीतम तुमसरे राहणार सालई मोहाडी भंडारा याच्याकडे कोणतीही परवाना नव्हता। आणि ट्रक मालक दुर्योधन पटले राहणार डोंगरतला तुमसर भंडारा याच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे। या 5ही घटनांमध्ये पोलिसांनी एकूण 2,31,11,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये ट्रक आणि रेतीची समावेश आहे। सर्व संशयितांवर कलम 303(2) 49 भारतीय दंड संहिता कलम 48(8) 47(8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 4(21) खाण व खनिजे अधिनियम 1957 आणि कलम 3 सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रामटेक पोलिसांनी ही धडक कारवाई करून अवैधरित्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या। पोलिसांनी यापुढे अशा प्रकारच्या अवैध रेती वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अवैध धंद्यांना चाप बसणार असल्याचं संकेत मिळालाय। परिसरामध्ये अवैध रेती तस्करांवर कारवाई होत असल्याचं पाहून रामटेक तुमसर मार्गावरील जाम कांत्री परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला ओव्हरलोड ट्रक लावून त्यातील रेती ट्रॅक्टरमध्ये खाली करण्यात येत असल्याचं चित्र यावेळी दिसून आलं। गजामाशी 24 न्यूज कथा पंकज चौधरी रामटेक नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।